नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज नथ बनवणार आहेत. एकदम साध्या पद्धतीने मोराची नथ बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला आज सांगते. तर आपल्याला हे 3 नंबरचे बीड्स लागणार आहेत, व्हाईट कलरचे. 0.3 गेजची वायर लागणार आहे. हे गोल्डन मोती लागणार आहे 4 नंबरचे. हे क्रिस्टल मोती आपल्याला झुमका नथीचं बनवण्यासाठी लागणार आहेत. आणि हे पर्स लागणार आहेत, ह्याचे पण बनवायचे. आणि हे असे व्हाईट पण पर्स लागणार आहेत. आणि ही 22 गेजची वायर घेतली मी नथ बनवण्यासाठी. आणि हा असा एक मोरपीस आकाराचा कुंदन लागणार आहे आपल्याला. हे असे बॉल पिन लागणार आहे. आणि हे गोल्डन मोती, आणि हे प्लायर, आणि हे नोज राऊंडर. एवढं सामान आपल्याला आज नथ बनवण्यासाठी लागणार. तर आपण ह्या वायरला आता असा एक पीळ देऊन घेणार आहोत. हे पा. आणि आता याच्यामध्ये आपल्याला कुंदन ओवायचं आहे मोरपीसचा. अठरा गेजच्या वायरमध्ये कधी कधी काय होतं, नाही ओवल्या जात. तर आपल्याला अशा प्रकारे हा कुंदन ओवायचा आहे. परंतु आपल्याला याला मोत्याचा राऊंड बनवण्यासाठी, आता याला आपण मोत्याचा राऊंड बनवूया ह्या कुंदनला. तर आपण अशा प्रकारे मोत्याचा राऊंड बनवून त्याला गोल्डन मोत्याने आपण पॅक करून घेतलेला आहे. तर हे बघा, आपण चांगल्या व्यवस्थित प्रकारे याला पॅक करून घेऊया इथं तारेने. 0.3 गेजच्या वायरने आपण पॅक करून घेऊया. ही अशी नाकाला टोचणार नाही असं ते वायर व्यवस्थित कट करून घ्यायचं. तर आपण आणखीन थोडंसं त्याला जास्त. आता आपण हे पुन्हा 6 पल्स घेणार आहे प्लेन, आणि त्याचं फूल बनवणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण 6 पल्स ओवून घेऊया मोती. तर आपण असे 6 पल्स हे मोती ओवून घेतलेले आहेत. तर आपल्याला असा गोल राऊंड करून घ्यायचा आहे याचा. बघा, आपण पहिल्या मोत्यातून काढतोय, मग आपल्याला इथे असा फुलाचा आकार तयार करायचा आहे. तर हे बघा, आणि आपल्याला त्याच्यामध्ये एक कुंदन टाकायचं आहे ह्या फुलामध्ये, म्हणजे एक क्रिस्टल मोती. फूल पहिलं आपण व्यवस्थित बनवून घेऊया. हे बघा असं. तर आपण असा हा गोल तयार करून नथीचा, त्याच्यामध्ये आपण क्रिस्टल टाकला आहे एक रेड कलरचा. आणि आता आपल्याला हे एक गोल्डन मोती टाकला आहे आपण. हा बघा, असा गोल्डन टाकला आहे. तर आपल्याला आता हे मोती तयार करून घ्यायचे आहे क्रिस्टल मोत्याचे फ्लोरेन्स. तर ते आपण कसे तयार करायचे मी तुम्हाला सांगते. तर ही आपल्याला ही अशी बॉल पिन घ्यायची आहे, आणि ती मध्यभागी अशी कट करायची आहे. आणि त्याच्यात आपल्याला हा एक गोल्डन मोती ओवायचा आहे. हे बघा. आणि मग त्याच्यात आपल्याला असे हे मोती ओवायचे आहेत, असे लाल आणि हिरवे कलरचे मोती आपण ओवून घेऊयात. आता याला नोज राऊंडरने आपण पीळ देऊन घेऊया. बघा, असं नोज राऊंडरने आपण असे त्याला पीळ देऊन घेऊया. तर हे असं तयार होतं आहे. मग
तर आपल्याला नथीसाठी बनवायचं आहे. तर असे हे 4 पण आपल्याला असेच बनवून घ्यायचे आहेत. नको असलेला आपण कट करून त्याला राऊंड देऊन घेतली आहे त्या मण्याला. आणि आता आपण ते नथीला लावणार आहोत. तर बघा मग तर आपल्याला ही 0.3ची वायर कट करून घ्यायची. तर आपण अशी एवढी आपण कट करून घेतलेली आहे. तर याच्यात आपल्याला हे असे मोती ओवायचे आहेत. हे पर्ल्स आपण जे बनवले ते म्हणजे एक व्हाईट, एक ग्रीन असे होऊन आपल्याला त्याचा झुमका तयार करून खाली तो नथीला ठेवायचा आहे. नथीमध्ये खाली लोंबता. तर हे बघा आपण आता सर्व मोती जवळजवळ होऊन घेतलेले आहेत. तर हे बघा असा झुमका तयार होतोय आता नथीचा. तर आता आपल्याला हा नथीमध्ये याला पीळ देऊन घेऊया या झुमक्याला. हे बघा आता हे बघा नथीला आपल्याला आता त्याला असं राऊंड मारून घ्यायचं आहे. अगोदर आपण ह्या नथीला हे वायरच्या जास्त गुंडाळायचं आहे, कारण आपल्याला शेवट आहे ना हा, म्हणून ते निसटले नाही पाहिजे ना. आणि हा असा आकार देऊन घेऊ आपण नंतर. हे बघा असं हे वायर जास्तीत जास्त गुंडाळायचं आहे. आणि मग हे झुमका त्याने ही एक्स्ट्राची वायर कट करून घेऊया. आता हा झुमका फार छान दिसतोय बघा, 3 कलरच्या मोत्याचा. तर नको असलेल्या वायर आता आपल्याला कट करायचे, म्हणजे ही तार आपल्याला कट करून घ्यायची. तर हे बघा आपण पाहिजे तसा त्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता हा आतमध्ये पण असा देता येतो आणि हा बाहेर पण आपल्याला घेता येतो हा आकार. तर कशी वाटली मग तुम्हाला ही नथ? तर बघा किती सुंदर नथ तयार झाली आहे आपली घरच्या घरी. तर तुम्ही स्वतःसाठी बनवू शकता.